आम्ही प्रसारित करीत आहोत. चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते हो, आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहेत धनंजय काळे. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य. सादर करते विनोद गवडी आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात मी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरुवात करतो आपल्या सूरसंवाद या कार्यक्रमाला या फोन कॉलनी. श्रोते हो, हनुमान जयंतीनिमित्त आम्हाला एकाच गीतासाठी 3 श्रोत्यांची फोन कॉल प्राप्त झालेली आहेत. तेव्हा सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आम्ही श्रोत्यांशी साधलेला संवाद आणि त्यानंतर त्यांच्या आवडीचं गीत. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. अकोला आकाशवाणी आहे का सर? अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. हा सर, गाणं सांगायचं होतं मला. कोण बोलतोय आपण? आम्हाला तुमचं नाव ऐकायचं आहे. मी कविता नावकार बोलते, मोठी उमरी अकोला इथून. कविता नावकार. हा. या आधी कधी फोन लावला होता आपण? नाही सर, पहिल्यांदाच लागला. अंजना पोटदुखे ताईने नंबर दिला मला. बरं बरं, तुमच्या पहिल्या कॉलचं खूप खूप स्वागत. कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? मला आज हनुमान जयंती आहे ना सर, तर त्याच्याबद्दल ऐकायचं होतं एक गाणं. बरं. काय करता आपण? टीके मध्ये लेबर म्हणून काम करते सर मी. बरं, काय काम असते तिथे? तिथं शेतातलं ऑफिसचं कोणतंही काम सांगतात, निंदन करणे, पेरणी वगैरे. काय टायमिंग असते तिथे? तुमचा वर्किंग आवर्स काय आहेत? 9:30 ते 5 असते सर. 9:30 ते 5 रोज? हा. हो. बरं, आठवड्याची सुट्टी कधी असते? सुट्टी असते. शनिवार रविवार सुट्टी. हा. मग शनिवार रविवारी काय करता तुम्ही? घरीच राहतो किंवा मग बोलावलं तर यायचं कामावरती. अच्छा. बाकी अजून काय सांगाल? घरी कोण कोण असते? माझ्या घरी सर 2 मुली आहेत. बरं, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? माझं BA झालेलं आहे सर. बरं, माहेर कुठलं आहे तुमचं? माहेर मोठी उमरीच आहे सर. आणि सासर पण मोठी उमरी? हा सर, मोठी उमरी. आणि नोकरी पण मोठी उमरीतच? हो सर. तिथे जवळच आहे ना PKV? हो हो सर. बरं बरं बरं. सर मला बायांचे नाव सांगायचे आमच्या. कोणाची नाव? तुमच्या मैत्रिणींची? मैत्रिणीचे नाव. बरं बरं, सांगा. अंजना पोटदुखे, गजानन, सुनीता मिसाळ, सॉरी, प्रयाग खंडागडे, अनिता चापचे, शालूबाई मोरे, बरं, सरला कपले, अनिता सुगदाने. बरं. हा सर, आम्ही एवढे जण आहोत. तुम्ही सोबत असता का रोज? हो सर, आम्ही सोबत असतो रोज. बरं, मग काय गप्पा असतात? काय करता तुम्ही सर्वजणी जमल्या की? मस्त जेवण वगैरे करतो आम्ही शेतात, निंदन वगैरे करायचं, किंवा ऑफिसला असलं तर ऑफिसचे काम, साफसफाई करणे, सॅम्पल आंब्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज पाहतात सर, ते सॅम्पलचे काम करणे. बरं, किती दिवसापासून सोबत आहात तुम्ही सर्वजणी? सर आम्ही 2005 पासून. बरं, मग काही भांडण केली की नाही कधी यांच्या सोबत? हो सर, भांडण तर होतच असते थोडंफार, चालूच राहते. मग किती दिवस राहतात? बोला, किती दिवस असतो? नाही सर, काहीच नाही. आज भांडण, थोड्या वेळानं बोलायचं. बरं बरं बरं. मग राग मनात नसतो तो भांडणाचा? नाही सर, एकत्र काम करावं लागते. राग ठेवून कसं करता? बरोबर. बरं, मग आज कसं वाटलं तुम्हाला अकोला आकाशवाणीला फोन लावून? बरं, खूप मस्त आनंद होत आहे खूप. तर अशीच फोन तुम्ही लावत राहा. तुमच्या मैत्रिणींना पण सांगा आणि त्यांच्या आवडीची गीतं त्यांना ऐकायला सांगा आणि तुम्ही पण ऐका. हो सर. तर कविताताई, तुम्ही फोन लावला, खूप छान वाटलं. तुम्हाला आणि तुमच्या सर्व मैत्रिणींना आता ऐकवितो तुम्ही सांगितलेलं हनुमान जयंती बद्दलचं गीत.
हो ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार काळे साहेब, मी गजानन काळे बोलतो उगव्यावरून. बरं, बोला काळे साहेब, काय म्हणता? आज आपल्याला हनुमानजीचं गाणं पाहिजे. अच्छा. हो, 5 बरं. महिने झाले, आज लागला फोन. बरं बरं बरं. हो, काय मग आज काय तयारी आहे विशेष? काही नाही, आज गावात भंडारा आहे हनुमानजीचे. आज भंडारा हो. आहे? हो, भंडारा आहे. आमच्या गावात 7 मारुती आहेत उगव्याले. अरे बापरे. हो, तर सगळीकडे भंडारा आहे. आज मोठा भंडारा सगळ्या संध्याकाळी. बरं बरं. काय मग भंडाऱ्यात पंगत काय आहे? पंगा ते वर्गणी करून करतात ना लोक, गुलाबजामुन ते. अच्छा हो, अच्छा. हो, तुमच्या पंगत. आवडीचा पदार्थ कुठला आहे? माझ्या आवडीचा पदार्थ तर साहेब मला गोळही आवडते. गोड आवडते? हो, बरं बरं. किती जणांची आहे मग आज पंगत? पुरा गाव पंगत असते साहेब. गाव पंगत असते? हो, पुरे. मग स्वयंपाकाची तयारी झाली का? नाही, संध्याकाळी गाव पंगत असते ना. आता म्हणजे बाकीच्या इकडे स्वयंपाक चालू आहे अच्छा रोडगेचा. अच्छा. रोडग्यांचा? हो हा, म्हणजे आपल्या विदर्भाची खास ओळख आहे रोडगे आणि वांग्याची भाजी. हो. मी काय म्हणतो, या ना साहेब तुम्ही संध्याकाळी जेवण करायला. जेवण करायला येऊ? बरं, नक्की नक्की. 7 वाजतापासून तर 10-11 वाजे लोक 12 नका सांगू, पंगत चालूच राहते. बरं बरं बरं, काही हरकत हो. नाही. हो, आणखी काय सांगाल? हनुमान जयंतीचा कार्यक्रम काय असतो नेमका? गावातून आता सध्या मिरवणूक चालू आहे. मिरवणूक सुरू आहे? हो. बरं बरं. मग काय या निमित्ताने जुन्या लोकांच्या भेटी, नवीन लोकांच्या भेटी, बाहेरगावी असलेले लोक पण गावात जमा होत असतील? हो, येतात ना, गावचे येतात. आणि अजून 7 दिवस हे अति कथा असते ते. बरं, 7 दिवस हो. कथा असते? हो, आज तेही समाप्ती आहे त्याची कथेची. बरं बरं बरं. तर हो. काही हरकत नाही, आमचा पण नमस्कार सांगाल. आणि तुम्ही सांगितलेलं गीत आता या आम्ही. मग, या साहेब. हो, मी नक्की काय म्हणतो, या ना का तुम्ही? नक्की या मग. नक्की नक्की हो, मी नक्की. भेटतोच तुम्हाला मग आलो की. बरं बरं बरं, काही हरकत नाही. गजानन काळे माय ना तुमचं? मी धनंजय काळे बोलतो. हो हो, बरं. नमस्कार. मग हो, नमस्कार. हा, नमस्कार. संवाद अकोला केंद्र. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. कोण बोलतोय आपण? हा, मी पाथर्डीहून बोलत आहे सर, मीरा इंगडे. मीराताई इंगडे? हो. बरं, बोला मीराताई, काय म्हणता? काही नाही बा, तुमच्या हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे ना, हनुमान जयंतीच्या सर्व बरं. परिवाराला तुमच्या शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. याआधी फोन कधी लावला होता तुम्ही? मी दिवाळीच्या आधी लावला होता सर. दिवाळीच्या आधी? बरं हो. बरं. मग त्यानंतर आजच तुम्ही प्रयत्न केलेला आहे? हो, आज प्रयत्न, मी खूप वेळा प्रयत्न करते, पण आज लागला माझा फोन. बरं बरं, हो. काही हरकत तुम्ही कोण नाही. बोलताय सर? मी धनंजय काळे बोलतो. हो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय करता तुम्ही? काही नाही, मी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे, अच्छा. तर घरी असते, घर काम करते. बरं बरं बरं. हो. काय मग आज काय भंडाऱ्याच्या निमित्त काही विशेष? आमच्या इथं खूप मोठा भंडारा असते पाथर्डीला. बरं. खूप म्हणजे हो, म्हणजे खूप म्हणजे वांग्याची भाजी, शिरा वगैरे असते. खूप कडाय, 2-30 कडाय शिरा बसतात. खूप म्हणजे खेडेपाड्यावरचे लोक येतात ना. हनुमानाचं मंदिर छान आहे आमच्या इथं, हनुमानाचं, गजानन महाराजचं. तिथं मग आता लोक येतात, खेड्यापाड्यावरती वगैरे येतात सगळे. बरं. असं आहे आमच्या गावात. तुमचं काय सहकार्य असते मग या सर्व कार्यक्रमात? तुम्ही काय करता? आपण काय करणार, आपल्याला दिसतच नाही ना, पण असते गावामध्ये आपल्या असं. पण आपण आमच्या गावात भागवत असते, आपण जात एखाद्या ऐकायला जायचं भागवत. मग तुम्हाला दिसत नाही, तुम्ही फोन नंबर कसा डायल केलाय? मग फोन लावता येते ना, हमेशासाठी फोन लावतात ना आम्ही. मग तुम्ही म्हणता मला काहीच करता येत नाही. नाही सर, आपण करू शकतो मग समजा. नक्कीच करू शकता तुम्ही. हो. आता आमच्या इथं कणिक यायची होती, आपण लाट्या करणं, हे करणं, बाकी करू लागतं ना. आता आमच्या इथं बाया कसं स्वयंपाकाला. हा, तेवढी. म्हणजे आज तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत सर्व? हो हो. आता शिरा, वांग्याची भाजी वगैरे असते. अकोला आकाशवाणी कधीपासून ऐकता तुम्ही? बापरे, खूप दिवस झाले ऐकते मी. मला खूप आवडते अकोला आकाशवाणी ऐकायला. बरं बरं. आज कुठलं गीत ऐकणार?
आज हनुमानाचंच द्या ना, हनुमान जयंती आहे तर हनुमान एक जयंती मुखानं बोला जय जय हनुमान. दादा बरं. कोणकेचं छान झालं सर, तुम्ही अशी बोलले. हम्म. आणखी काय सांगाल? काही मैत्रिणीविषयी एखादी आठवण? कोण आहे तुमच्या जवळचे अशी व्यक्ती, अशी मैत्रीण? तुमच्या मैत्रिणी आहेत ना, माझी बरं. मैत्रीण आहे हो, कळसकर वगैरे, आमच्या ते मीराताई आहेत, त्या पण तुमची आकाशवाणी ऐकतात, तायडेताई. बरोबर. मग तुम्ही अकोल्याच्या मैत्रिणी असतात. सर्व एकत्र जमल्या की तुमच्या काय गप्पा असतात किंवा काय विशेष असतो प्रोग्राम? काही नाही, असंच असते. आता आमच्या शाळेत गेट टुगेदर पण आहे. अच्छा, तुम्ही शाळेत कुठल्या क्लासमध्ये आहे तुम्ही? आता नाही क्लासमध्ये मी अच्छा, शिकलेली अच्छा. आहे, अन्न विद्यालय कोणभई ओरामध्ये. बरं आता बरं. तिथल्या मैत्रिणी वगैरे येतील. बरं आमचं बरं. गेट टुगेदर आहे अच्छा, 22, 23, 24 मे महिन्यामध्ये आहे तो. मग काय ठरवलेलं आहे गेट टुगेदरला? म्हणजे काही विशेष कार्यक्रम काय आहे? आता कार्यक्रम घेतात ना, अंताक्षरी वगैरे काही काही कार्यक्रम घेतात आता शाळेमध्ये आमच्या. पोरं पोरी सगळे एकता येतील. याच्या 2 वर्ष आधी झाला होता, आता बरं आहे. बरं. त्या कुठं असतात? हो. तुमच्या मैत्रिणी कुठं असतात? माझी मैत्रीण एक बुलढाण्याला असते सर, हम्म. आणि आमच्या इथे मीराताई तायडे सरांच्या निश्चित आहेत, त्या अकोल्यालाच असतात. बरं, मग तुम्ही संपर्कात एक आहात मैत्रीण. अजूनही एकमेकींच्या? हो, संपर्कात आहोत ना आम्ही. बरं बरं. तर छान हो. वाटलं तुमच्याशी बोलून. अशीच तुम्ही हो. फोन आम्हाला करत राहा, मात्र 3 महिन्यानंतर, कारण प्रत्येकाला सर. संधी भेटायला पाहिजे. हो 3 महिन्यानंतरच माझा कॉल लागला. आता मी लावला समजा, हम्म. 3 महिन्यानंतरच करू. हो काही हरकत नाही. तुम्हाला आणि तुमच्या मैत्रिणींना आम्ही ऐकवितो तुम्ही सांगितलेलं हो हे गीत. हो थँक्यू सर, धन्यवाद. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. मी साहेबराव पाटील राहणार, शिराळा तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून बोलत आहे सर. बरं, काय म्हणता साहेबराव पाटील? काही नाही सर, आता शेतातले कामं चालली बघा, आणि जी उन्हाळी जी मकाचं पीक आहे ना, त्याला पाणी देऊ राहिलो. बरं बरं. मग आणि पाण्याची व्यवस्था कशी करता तुम्ही? आमच्याला तलावून पाणी चालू आहे सर. अच्छा. पाईपलाईन केलेली तलावून सनी ते शेती करता. हम्म. आणि मकाचं म्हणजे 10 एकर मका आहे उन्हाळी. अरे बापरे, 10 एकर. हो. बरं. काय किती दिवसाचं पीक असते मक्याचं? मक्याचं पीक म्हणजे त्याला 4-5 महिने लागते बघा. बरं. आपलं पहिलं कापाशीचं पीक काढलं, आता मकाचं पीक आता ते हुरड्यात आलं. समजा मक्काचा हुरडा खाल्ले सर तुम्ही? नाही, मी अजून टेस्ट नाही केला तो. नाही का? हुरडा खायला या आमच्याकडं. बरं, नक्की येऊ. काय असते हुरडा, म्हणजे काय नेमका कसा करतात? हुरड्याचे भाजून? कणस, मक्काचे कणस असतात, त्याच्यात कणी ते जे बाजारामध्ये आपण बघतो ना, अच्छा. तसे कणस असतात. त्याला ते आपल्या इष्टावर भाजून सनी ते खायला चवदार असते. असं. काय म्हणता अजून साहेबराव पाटील? काय सांगाल? घरी कोण कोण असतं? सर, सर्वप्रथम तुम्हाला आज हनुमान जयंतीच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही धनंजय काळे नाव सांगितलं का? हो. बर, ठीक. आमच्या गावामध्ये सर आता चैत्र महिन्यामध्ये आमच्या इथं 7 दिवसाचा सप्ताह झाला सर. बरं. जवळपास आणि सगळीकडे हा सप्ताह सुरू असतो हनुमान जयंती निमित्त. हो, आणि गावामध्ये आमचं धार्मिक गाव आहे. आमच्या गावामध्ये राम मंदिर बी नवी बांधलेलं आहे. अच्छा. आणि आमच्या शेतामध्ये जे आईचा कार्यक्रम, म्हणजे आईचं ते जे पत्र शेळगीड बांधणं चालली आहे आमच्या इथं. घरी कोण कोण असतं? घरी मुलगा, आई, वडील राहतात. बरं. तुम्ही शेती करता? हो. बरं. साहेबराव पाटील, एखादी बालपणीची आठवण, कडू गोड कुठली, जी तुमच्या आजपर्यंत आठवणीत आहे? तर सांगतो मी. लहानपणी सर, लहानपणची आठवण अशी होती की आम्ही पहिल्यानं विहिरीमध्ये पोवायला जायचो. बरं. आणि तेव्हा म्हणजे उन्हाच्या पारी आमचे सारे मित्र मिळून आम्ही एखाद्या विहिरीवर पोवायला जायचो, आणि तिथं विहिरीमध्ये सोल बांधून सनी आम्ही अशी पोहणं शिकायचो. बरं. सर, आपल्याला गीत ऐकायचंय पा, हॅलो बदर मधलं सावंती घटा. हो. बरं. माझ्या मित्राचं नाव सांगू का 2-4? हो, नक्की. आमचे धनंजय वाघ, विजय बायस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ, सर्व गाण्याचा मित्र आनंद घेतील सर.
धन्यवाद. तर आता ऐकवतो तुम्ही सांगितलेलं हॅलो ब्रदर या चित्रपटातील गीत. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला आणि कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. हो सर, मी गणेशपूरहून बोलतो. कोण बोलतोय आपण? आपलं नाव? रामदास भारसाकडे बोलतो, गणेशपूर, तालुका खामगाव. बरं, रामदास भाऊ काय करता तुम्ही? मी शेती करतो हो सर. बरं, काय आहे शेतीमध्ये? शेती आता माझी कोरडवाहू शेती आहे. अच्छा. आता सोयाबीन, तूर, बीर काढली सगळी. आता बरं. बांगडीचे कामं चालू आहेत. गाणं ऐकायचं होतं. कुठलं गाणं आहे? नाही खरं चिली कवडी दमडी, नाही केले दाम बाई मी विकत घेतला शाम. बरं. हो सर, हे गाणं ऐकायचं आहे. माझ्या मित्राचं नाव सांगू का? हो हो, नक्की सांगा. सुरेश लोखंडे, शांताराम बेसरे, अजय शेडके, संदीप भारसाकडे. बरं. संदीप भारसाकडे मुलगा आहे माझा. बरं बरं. आता हे तुम्ही जे नावं सांगितले हे तुमचे जुने बालपणापासूनचे मित्र आहेत का? हो हो हो, बालपणापासूनचे मित्र आहे. सुरेश बरं. लोखंडे सर्वात जास्त मित्र आहे. बरं बरं. काही मग मित्रांच्या आठवणी जुन्या एखाद्या कडू गोड? मित्राच्या आठवण म्हणजे आता तो मित्र रिटायर झाला, दवाखान्यात होता, ढोर दवाखान्यात चपराशी होता. बरं बरं. कंपाऊंडर होता, आता रिटायर आहे. बरं बरं. मग आता रिटायरमेंट नंतर तुमची रोज भेट होत असेल? हो हो, जवळजवळच घर आहेत आमचे. जवळजवळच घर आहेत? हो हो हो. बरं बरं. मग मित्र जवळ असल्याचा काही फायदा किंवा तोटा काय असतो घराच्या जवळच असला तर? नाही, जवळ जवळ तसं चांगला आहे तो. अच्छा. काही कोणाशी भांडण नाही, चंडण नाही, काही नाही. कोणाच्या कामी पडणार आहे आम्ही दोघं पण. बरं बरं बरं. हो हो. काय अशी एखादी कुठली आठवण आहे की तुम्ही दोघही जण एखाद्याच्या अडचणीला धावून आलेत? आता आमच्या गावात एक माणूस नदीत वाहून गेला होता, पोरगा. बरं. आम्ही धावून गेलो होतो. कमीत कमी 4-5 मैल अशी नदी पूर्ण जांभळली. बरं बरं. मग तो सापडला. ते 5-6 मैलाच्या दूर पाळा लोखंडा म्हणून गाव आहे, तिकडे सापडला नदीत तो. बरं बरं. कोणती नदी आहे तुमच्या गावात? नाही, छोटीच नदी आहे, पण पूर येते ना तिला. अच्छा. वाहती असते का ती की आता सध्या? हो, वाहती असते. नाही, उन्हाळ्यात नसते पाणी तिले, पण बरसाती. बरं बरं बरं. हा, पूर होता. ते पुरात गेले मित्र 2 निघाले, हा एक गेला वाहून. बरं बरं बरं. हो, त्यावेळेस आम्ही मदत केली सर चांगली. बरं. घरी कोण कोण असतं? माझ्या घरी 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, नातू आहेत. बरं. हो, माझं 72 वर्ष वय आहे आता. बरं. आकाशवाणीचा कुठला कार्यक्रम सर्वात जास्त आवडतो? मी म्हणजे FM लागेलच असते. आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आहेत. तर तुमचा आता फोन इन कार्यक्रम झाला सध्या आपला डॉक्टरचा. बरोबर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. शेतीविषयक कार्यक्रम आहेत तो 7:30 वाजता. हो, किसानवाणी. आणि हे बुधवारी कार्यक्रम येत असते 11 वाजता. दररोज कार्यक्रम असतात तुमचे. बरं बरं. तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून, संवाद साधून. हो सर. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ऐकवितो तुम्ही सांगितलेलं तुमच्या आवडीचं हे गीत. नमस्कार. नमस्कार. हॅलो. 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 अकोला आकाशवाणी ना? अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. आता सर, आणि कुठली कुठली ऐकायला मिळतील? हिंदी, मराठी अशी काय? तुम्हाला काय ऐकायचं आहे आज? आज आम्हाला मराठी गाणं ऐकायचं होतं. बरं. आपण कोण बोलताय? मी सुरेश रामू साबळे बोलतोय. कुठनं? मुक्काम तमनाबाद तालुका, कागल जिल्हा, कोल्हापूर इथून. बरं. याआधी कधी फोन लावला होता तुम्ही सुरेश भाऊ? नाही, पहिल्यांदाच लावलाय. पहिल्यांदाच लावलाय? होय होय. आमच्या मित्राने सांगितलं. अच्छा. अकोला आकाशवाणीला हे फोन करत जावा म्हणून. नक्कीच. म्हणून मी आता 10:30 पासून ट्राय करत होतो. तर आता फोन लागला तुमचा. बरं. काय करता सुरेश भाऊ आपण? मी कसं आहे दादा, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून अंध आहे. बरं. त्यामुळे घरी बसूनच असतोय. तर इतर माझ्या मित्रमंडळीमध्ये गप्पा मारतोय. भजने गाण्याचा छंद आहे. आम्हाला एखादं भजन म्हणून दाखवा ना. मग आता ज्योतिबाची यात्राच आहे चालू. तर तुम्हाला ज्योतिबाचे भजन म्हणून त्यातून दर्शन घडवलं तर चालेल का? नक्की नक्की. स्वागत आहे तुमचं.
हा, भजनाची एक झलक म्हणून दाखवतो तुम्हाला. दक्कनचा राजा ज्योतिबा माझा बोलूयाच्या ग भल, दक्कनचा राजा ज्योतिबा माझा बोलूयाच्या ग भल, ज्योतिबाची सासन काठी डुल, सासन काठी डुल, ज्योतिबाची सासन काठी डुल, सासन काठी डुल, ज्योतिबाची सासन काठी डुल, भक्ती भावाने चरणी वाहू दौनानी फुल, भक्ती भावाने चरणी वाहू दौनानी फुल, सासन काठी डुल, ज्योतिबाची सासन काठी डुल, सासन काठी डुल, ज्योतिबाची सासन काठी डुल, सासन काठी डुल, ज्योतिबाची सासन काठी डुल. असे तुम्हाला 2 कडवे म्हणून दाखवलेले आहेत दादा. अरे वा वा सुरेश भाऊ, तुम्ही तर आम्हाला ज्योतिबांचं दर्शन घडवून दिलं. खूप खूप मस्त आणि खूप छान. कुठून शिकले तुम्ही हे सर्व? हे आम्ही एका रेडिओ केंद्रावर हे भजन ऐकलं. बरं. आणि त्याची चरण सव लक्षात ठेवून मी आमच्या हसत खेळ भजनाच्या कार्यक्रमात म्हणत असतोय. खूप खूप मस्त. खूप आनंद झाला तुमचं गाणं ऐकून, तुमचं भजन ऐकून. आणि हे भजन म्हटलं का नाही लोकांना परत परत ऐकावं वाटतंय. हो हो, खरंच खरंच खरं आहे. तर सुरेश भाऊ, तुम्ही आम्हाला फोन लावलात, आम्हाला छान भजन म्हणून दाखवलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता तुम्हाला ऐकू येतो तुम्ही सांगितलेलं गीत. तसेच दादा माझ्या इथं काही रसिक मित्रांची सुद्धा नावे आणि गाण्याचे बोल सांगायचे आहेत तुम्हाला. हो हो हो, नक्की सांगा. हाय हाय तू आमिर मोठरवाली, हाय हाय मी तर गरीब सायकल वाला, अग झालो तुझ्यावर कुर्बान मी, पुन्हा केला भल भल, हे गीत. बरं बरं सुरेश भाऊ, आता तुम्हाला ऐकू येतो तुम्ही सांगितलेलं. मी काही रसिक मित्रांची नावे घेणार आहे. हो नक्की, लवकर. हा, सौ लता राजाराम चव्हाण सांगली, उस्मान शेख फौजी इस्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर, आणि आमचे नेहमीच मला रेकॉर्डिंग करून माझ्या मोबाईल ऍपला गाणी पाठवणारे म्हणजे सौ अनिता राहुल भांबिष्टे. बरं सुरेश भाऊ, आता तुम्हाला ऐकू येतो तुम्ही सांगितलेलं हे मस्त असं गीत. आता तुम्ही आनंद घ्या आणि तुमच्या मित्रांना पण सांगा या गीताचा आनंद घ्यायला. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी एक उखाणं जुळवलेला आहे तुमच्यावरून. बरं, तो इथं म्हणू शकतोय का? हो बोला. हा, मातीच्या माठात गारगार पाणी, कारण आता उन्हाळा आहे. हा, मातीच्या माठात गारगार पाणी. आणि धनंजय दादा ऐकवत्यात आम्हा श्रोत्यांना हिंदी मराठी गाणी. अरे वा 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 वा, मस्त एकदम. आणि आला आला रुकवत त्यावर होते गाजर. आणि अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्ही श्रोते नेहमीच असतो हजर. क्या बात है, धन्यवाद. आता ऐका तुम्ही सांगितलेलं गीत. बाकी आपण बोलूयात नेक्स्ट 3 महिन्यानंतर. ओके. गाणं कधी लागणार? गाणं तुम्हाला ऐकायला भेटेल शनिवारी सकाळी 11 ते 12 दरम्यान. हा, धन्यवाद 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 धन्यवाद. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम. हॅलो हॅलो सुरसो, कार्यक्रम सूरसंवाद साठी आपला फोन लागलाय. कोण बोलतोय आपण? आपण कोण सर? मी धनंजय काळे बोलतो. नमस्कार सर. नमस्कार. येवता बंदीवरून बळीराम अलुमारे. बरं, बळीराम भाऊ काय म्हणता, कसे आहात? बस ठीक आहे. काय सुरू आहे सध्या? काही नाही, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे चालू आहे. आकाशवाणीच्या कार्यक्रम ऐकण्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही? काही नाही, घरीच असते. घरीच असता? हो. घरी कोण कोण असतं? घरी सर्व, पत्नी, मुलगा, मोठा मुलगा. हो. सर्वांना मिळून तुम्ही गाणी ऐकता, FM ऐकता? हो. बरं, अकोला आकाशवाणीचा सर्वात आवडीचा कार्यक्रम कुठला आहे तुमचा? सकाळचा भक्ती संगीताचा सुप्रभात. बरं, आज कुठलं गीत ऐकायचं आहे? काही कार्यक्रम बंद केले आपण. हे कळावे लो बसावा तो कार्यक्रम होता.
हो तो बंद केलाय. हो, सध्या बंद आहे तो. हो बंद आहे. हो, विचाराधीन आहेत ते, म्हणजे कार्यक्रम सुरू करण्याचा. बघूया आता पुढे काय होते. तुमचा पत्रोत्तराचा जो रिस्पॉन्स आहे तो भेटला की म्हणजे आम्ही अजून सुरू करू. यापूर्वी माझे बरेच कॉल लागले होते. याआधी कधी लावला होता फोन? नाही, बरेच वर्ष झाले. बरं बरं. आज कुठलं गीत ऐकायचं आहे? मला ते राजे हिंदुस्तानी मधलं ऐकत आहे. कोणतं गीताचे बोल? आये हो मेरे जिंदगी में तुम बार बनती. बरं, तुमच्या सर्वांसाठी तुम्ही सांगितलेलं हे गीत. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कोण बोलतोय आपण? मी मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी बोलतो सर. कसे आहात आपण? मी मजेत. तुम्ही कसे आहात? बस एकदम बढिया सर, एकदम बढिया. बरं, काय सुरू आहे? काय करताय तुम्ही? मी आता माजी सैनिक आहे सर आणि आपल्या आकाशवाणी अकोलाचा नेहमी श्रोता आहे. अरे वा. या आधी कधी फोन लावला होता? आता फोन तर सर माझा बहुतेक जसं आपलं आकाशवाणी अकोला ऐकत आहे तसा माझा हा तिसरा फोन आहे सर. आता किती वर्ष झाले काय सांगता येत नाही सर. तरी अंदाजे एक कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष तर झाला सर. आपण रेकॉर्ड असलं तर रेकॉर्ड चेक करा सर, तसं काय नाही. बरं बरं, काही हरकत नाही. हो सर. तुमचं नाव? उस्मान शेख फौजी, माजी सैनिक आहे. उस्मान शेख. हा, शेख आडनाव आहे सर. आणि मला सर माजी सैनिक असल्यामुळे मी पुढे फौजी लावतो सर आणि फौजीनेच मला ओळख आहे सर. बरं बरं. शेख साहेब, कुठं होतं? तुमची नोकरी कुठे होती? मी सर 1982 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नळदुर्गला भरती झालो सर. माझी पूर्ण ट्रेनिंग अहिल्यानगर मध्ये मेकॅनाइज इन्फंट मध्ये झाली सर. माझी पहिली पोस्टिंग हरियाणा हिसारला झाली सर. दुसरी पोस्टिंग पटियाला पंजाब मध्ये झाली सर. बरं. आणि तिसरी पोस्टिंग सिक्कीम हायल्टी 14,663 किलोमीटर हायल्टीला होतं सर. बरं बरं. शेख साहेब, बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी प्रेरणास्थान असते. म्हणजे त्याच्याकडे पाहून आपल्याला तसं करावं वाटते, तसं वागावं वाटते. कोणीतरी हिरो असतो. तर तुम्हाला या मिलिटरीमध्ये किंवा सैनिक व्हावं असं का बरं वाटलं? घरची आणि याची प्रेरणास्थान कोण आहे? माझे प्रेरणास्थान माझे आई वडील आहेत सर. आई वडील म्हणायचे मुलाला घालायचं तर मिलिटरीमध्ये घालायचं, देशासाठी जीवदान बी केला तर परवा नाही. आणि त्यांचे मी स्वप्न पूर्ण केलं सर. बरोबर. तुमची एखादी आठवण जी अजूनही तुमच्या आठवणीत आहे कर्तव्यावर असताना? कर्तव्यावर असताना सर आम्ही जेव्हा एवढ्याच मला आवर्जून सांगावे वाटते, सिक्कीम मध्ये जेव्हा आम्ही 14,663 किलोमीटर हायल्टीला होतो तेव्हा आपल्या इंडियामध्ये यायचं झालं तर आम्हाला 15 दिवस लागायचे सर. बर. आपल्या इथे जसे पहाड म्हणतात तसे तिथं बर्फाचा डोंगर असतो सर. हो. पुढे बुलडोजर चालत राहायचं, पाठीमागं आमची गाडी चालत राहायची 2-2, 3-3 दिवस. अन्न भेटत नव्हतं सर, फक्त पाणी सर. अच्छा. मग थंडीपासून रक्षण कसं करायचं स्वतःचं? थंडीपासून रक्षण सर आपल्या गुडघ्या एवढे तिथं बूट असतात. पुन्हा पूर्ण गरम पेहरावा सर, एकदम गरम. अच्छा. आणि स्टोप पशी बसायचं 24 तास. जेवढं रॉकेल आपल्याला घ्यायचं तेवढं रॉकेल, मतलब जसं पाण्याचा पूर असतो तसं रॉकेल जातं सर तिथं पूरच. बरं. मग आता नोकरी करत असताना तुम्हाला मित्र पण भेटले असतील तिथं वेगवेगळ्या राज्यातले? हो सर. नाही, तिथला देशातला आपल्याला नेपाळ झालं, मतलब हर स्टेटचं माणूस आमच्यापाशी राहायचे सर. बरं बरं. मग आता मित्र भेटतात की नाही तुम्ही तुमच्या नोकरीच्या काळातले? नोकरीच्या काळातले नाही सर. आता मला रिटायर होऊन कमीत कमी 25-30 वर्ष झाले सर. 99 ला रिटायर झालेलो आहे मी. बरं बरं. मग आता रिटायरमेंट नंतर काय? रेडिओ ऐकणं, घरी बसणं आणि आपल्या आकाशवाणी अकोलाचे कार्यक्रम ऐकत असतो. आपले कार्यक्रम संपले की अजून दुसरं कोणतं केंद्र आहे काय, म्हणजे हर स्टेट मध्ये माझं पत्र असतं सर. बरं बरं बरं. कोणता असा रेडिओ स्टेशन नाही की जिथे माझे पत्र वाजत नाही. आठवड्याला माझे पत्र कमीत कमी
110-20 पत्र जातात सर आठवड्याला. अरे वा, मस्त. आज कुठलं गीत ऐकायचं आहे? आता 17 वर्ष देशसेवा केलेली आहे सर. एक देशभक्तीपर गीत ऐकायचं आहे मला. चित्रपटाचं नाव आहे हिंदुस्तान की कसम. बरं. त्यामध्ये गीत आहे सर जलवा तेरा जलवा जलवा. हे गीत ऐकायचं आहे मला सर आजच्या कार्यक्रमामध्ये. बरं बरं. शेख साहेब, आता तुम्ही सांगितलेलं गीत तुमच्यासाठी आम्ही ऐकवितो. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद. जय हिंद सर. आणि यासाठी आपण आणि माझा पूर्ण फौजी परिवार या गीताचा आनंद घेईल सर. नक्कीच नक्कीच. तुमच्यासोबत आम्ही पण या गीताचा आनंद घेतो. आणि आता ऐकवितो तुम्हाला तुम्ही सांगितलेलं हे देशभक्तीपर गीत. जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद. हॅलो. नमस्कार सर. अकोला आकाशवाणी. अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवाद साठी आपण फोन लावलाय. हा सर, बरोबर सर. कोण बोलतोय? सर माझं नाव आहे सर सागर गजानन दोड आणि मी बोलतो जम्मू काश्मीर वरून, जिल्हा रामबन. बर. मी सीआरपीएफ मध्ये असतो आणि तसा राहणार आहे मी जिल्हा अकोला, तालुका अकोट आणि मुक्काम पोस्ट जवळखेड बुद्रुक. बर. हो सर, खूप वेळचा ट्राय करत होतो. सागर, तुम्ही याआधी कधी फोन लावला होता? याच्या अगोदर सर मी फोन नाही लावला होता, पण आम्ही जेव्हा म्हणजे सीआरपीएफ मध्ये लागायच्या अगोदर आमचा एक जय भवानी श्रोता संघ होता जवळखेड बुद्रुकचा, त्याच्यावरून आम्ही पत्र व्यवहार करत होतो आकाशवाणीला. बरोबर. सीआरपीएफ मध्ये सर मी 2013 मध्ये भरती झालो होतो. बरं. काय सध्या पोस्टिंग काय आहे तुमची? काय पोस्ट आहे? मी सर CTGT म्हणून आहे सीआरपीएफ मध्ये. हा. आणि आता आमची रामबन जिल्ह्यामध्ये ड्युटी आहे जम्मू काश्मीरला. बरं. मग या CPJD म्हणून तुम्ही जे सध्या काम करताय, हो हो, तर यासाठी तुम्ही तयारी कशी केली? किती दिवस केली? तयारी किती दिवस म्हणजे आम्ही जसं आमची इथं शेती वगैरे आहे गावला, तर आम्ही सकाळी रनिंग वगैरे करत होतो. आणि अकोल्याला क्लासेस लावले होते आम्ही त्याच्यासाठी तयारी करायसाठी. जेव्हा ग्राउंड निघालं होतं ना, ग्राउंडची तयारी तर गावालाच करत होतो आम्ही सकाळी उठून रनिंग वगैरे. हा, शेतामध्ये कामाला. बरं, याची स्वरूप कसं असते या परीक्षेचं? समजा एखाद्याला जॉईन करायची आहे आर्मी किंवा CRPF, तर काय स्वरूप असते परीक्षेचं? म्हणजे कशी तयारी करायची, काय करायचं? एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे एज्युकेशनल? याच्यामध्ये तर सर 10वी पास मुलांना घेतात आणि जे SSC थ्रू याची भरती होते. आता जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे ना, त्याच्याद्वारे भरती केले जातात पूर्ण CAPF मध्ये टोटल 7 पॅरामिलिटरी फोर्स येतात. त्याच्यामध्ये CRPF, BSF, ITBP, SSB, CISF अशा फोर्स आहेत. आणि ते SSCGD द्वारे ते म्हणजे त्यांना भरती करून देतात CAPF मध्ये. त्याला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स किंवा पॅरामिलिटरी फोर्स म्हणतात त्यांना. बरं. तुमच्या कामाचं स्वरूप काय असते तिथे? तुम्हाला काय करावं लागते? आम्हाला सर म्हणजे जेवढे टेररिस्ट वगैरे आहेत त्यांना न्यूट्रलाइज करणं, परत जेवढे टुरिस्ट वगैरे येतात वर इथं फिरायला त्यांना सिक्युरिटी प्रदान करणं, आणि जो NH-44 आहे जो राष्ट्रीय महामार्ग त्याला पूर्ण सिक्युरिटी प्रदान करणं. बरं बरं. काय ड्युटी टायमिंग किती ते किती असतो तुमचा? ड्युटी टायमिंग सर आमचा फिक्स नसतो. रात्री दिवस कधी पण आम्हाला ड्युटीला म्हणजे सक्षम राहावं लागतं. अच्छा. मग घरी किती दिवसातून येता तुम्ही? घरी 2 महिन्या 3 महिन्यानंतर. म्हणजे आपली 3 महिने लगभग सुट्टी असते. ते सुट्टी आपण वर्षभरात आपलं प्लॅनिंग करून आपण ते सुट्टी काढू शकतो. कधी 20 दिवस, कधी 1 महिना, असं म्हणजे 2-3 महिन्यानंतर 20 दिवस, 1 महिना अशी सुट्टी घेऊ शकतो आपण. बरोबर. तुम्ही याच पोस्ट साठी तयारी केली होती का? की तुमचं? नाही, मी आर्मी किंवा CRPF म्हणजे याच्यासाठीच तयारी केली होती आणि याच्यामध्येच होऊन गेलं माझं. बरं. किती वर्ष झाले तुम्हाला जॉईन होऊन? आता 14 वर्ष रनिंग केलं मला. बरं. मग एखादी आठवण या 14 वर्षातली जी कायम तुमच्या लक्षात राहील? कायम सर आठवण अशी आहे माझी की मला आहे ना या नोकरीमध्ये राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेलं आहे. आम्ही तसा याच्या अगोदर पण माझी पोस्टिंग इथंच होती काश्मीरमध्ये, कुलगाम डिस्ट्रिक्ट आहे. 2018 मध्ये तिथं आम्ही मुठभेड मध्ये 2 आतंकवादी मारले होते आणि 1 आतंकवादी जिवंत पकडला होता आमच्या टीमनी. तर त्याच्यासाठी मला 2021 मध्ये दिल्लीला बोलावून आम्हाला 5 जणांना
राष्ट्रपती पोलीस पदक भेटलेलं आहे. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर. आज कुठलं गीत ऐकायचं आहे? आज सर ऐ जाते हुए लम्हे. बरं, बॉर्डर चित्रपटातील. हो सर. हो सर. बरं, अकोला आकाशवाणी ऐकता का तिथे मग? हो सर, इथं आवर्जून ऐकतो सर आम्ही गाणे वगैरे. आता ड्युटीवर बसून मोबाईल वरती, आजकाल तर मोबाईलवरच आकाशवाणी ऐकायला भेटते. बरं. तर सागर भाऊ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला पण खूप छान वाटलं सर. तर खूप खूप धन्यवाद. अशीच फोन तुम्ही आम्हाला लावत राहा. तुम्हाला ऐकवतो तुम्ही सांगितलेलं बॉर्डर या चित्रपटातील गीत. जय हिंद. खूप खूप धन्यवाद. जय हिंद सर. आताच आपण सूरसंवाद हा कार्यक्रम ऐकलात. तेव्हा पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन कार्यक्रमात. तोवर स्वच्छ रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची, आणि ऐकत रहा अकोला आकाशवाणी. नमस्कार. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते हो, आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला धनंजय काळे यांनी. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य. सादर करते विनोद गवडी. आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद.